है जादूगर? खुद को किमियागर कहता था ना, कहां है वो? यही तो बिठाया था, कहाँ चले गए? या अल्लाह। भाग गया ना? अगर असली जादूगर होता तो भागता नहीं था वो। लेकिन वजीर आला जादूगर असली था। बस करो अभी। वो जादूगर नहीं, फरेबी था। तुम्हारे जरिए बादशाह सलामत तक पहुंचना चाहता था वो। या अल्लाह, नहीं नहीं, वो सीधे साधे लोग थे, वो जादूगर थे। पूछिए इनसे। क्या पूछो? मैंने कितनी मर्तबा कहा कि तुमने सुना नहीं। वजीर आला, कसूर माफी हो। कैसी माफी? कैसे माफी? तुम जानते नहीं, बादशाह के महल के दरोगा जो हो तुम, बादशाह की सुरक्षा तुम्हारे हाथों में है, और तुम्हारे ही घर में ये साजिश। शर्म आनी चाहिए तुम्हें। वजीर आला, गुस्ताखी माफ। तुम लोग जाकर ढूंढो, जाओ। इस बात की जरा भी भनक बादशाह को लगती है तो तुम्हारा क्या हश्र होगा, ये तुम अच्छी तरह से जानते हो। जी वजीर आला। बादशाह की दाढ़ी का बाल या चोले का धागा, ये कोई साधारण सी बात है? जब ये बात जादूगर ने तुमसे कही, उसी वक्त उसे गिरफ्तार करना चाहिए था। जी वजीर आला, मेरी भी गलती हो गई। आज इसी वक्त तुम्हें बेदखल कर रहे हैं हम। वजीर आला, माफी। इसे तुम माफी ही समझो। तुरंत ये घर छोड़कर चले जाओ, नहीं तो मारे जाओगे। कोई मिला? जी नहीं वजीर आला। शायद जादू से ओझल हुए होंगे। जाओ और ढूंढो उन बदमाशों को, ज्यादा दूर नहीं गए होंगे। जी हुजूर। चौकी पहरे खबरदार करो। जी हुजूर। और बुरहानपुर से बाहर जाने वालों पर कड़ी से कड़ी नजर रखी जाए। जाओ, हुक्म की तामील हो। जी हुजूर। ताई साहेब, हे द्याला तेवढं कायम विसरत होतो बघा. अहो, तुमच्या वहिनी साहेबांनी खास दिले भवानीबाईंसाठी. दादासाहेब कशाला हो, आमच्या बहिणीचा म्हणजे ना. अगं बाई, पुतळ्यांची माळ सुंदर आहे हो. आवडली ना व? आता अशीच आमच्या भाची साहेबांनी आवडली म्हणजे झालं. या खुश तर आम्ही खुश. एवढा आनंद आम्हाला. आनंद तर होणारच ना हो. बरं ताई साहेब, आता महत्वाचा मुद्दा. आम्हाला काहीतरी कामगिरी द्या. एखादी जबाबदारी सोपा घेतली आमच्यावर. तुमच्यावर? हं? नको नको, अहो तुम्ही एवढ्या व्यापातून आलात, तीच आमच्यासाठी मोठी गोष्ट. पर काहीतरी जबाबदारी पण सोपा. या कविराज, का आला होता? ते असंच. दादासाहेब, आता तुम्ही आराम करा. नाही नाही, आराम आमचा होईल मागणं. पण आता काहीतरी काम द्या. काय बसून कटाळ येतोय आम्हाला. बरं, तुम्ही आता आराम करा. आम्ही विचार करतो आणि सोपवतो जबाबदारी तुमच्यावर. हा हा ताई साहेब, आम्ही तुम्हाला चांगलं ओळखून आहे. म्हणजे देतो जबाबदारी असं म्हणून आमची रवानगी करशीला, पर कामगिरी काही सोपवायचा नाही तुम्ही. तेव्हा आता हितनं एखादी जबाबदारी घेतल्याशिवाय आम्ही जातच नाही. शेवटी मामा कशाला केलंय आम्हाला? हा, अरे मालक, चला. सरदार महाडिक आठवण काढतात. सरदार महाडिक आमची आठवण काय म्हणतात? ते म्हणालं तातडीनं तुम्हाला घेऊन या. अहो, शोधून शोधून फार दमलो मी. एवढी कसली तातडी आली? आता ते मला सांगणार आहे का त्यांची तातडी?
चला. बर. ठीक आहे ताईसाहेब, आता यो महिपती बोलवाया आलाच म्हणून जावं लागतंय. नाहीतर आज एखादी जबाबदारी घेतल्याशिवाय इथनं बाहेर पाऊल ठेवलं नसतं आम्ही. महिपती, कवी कलश जरा मागं व्हा की, मालक येतात आमचं. हा, कविराज, काय खबर? राणीसाहेब, राजन बुराणपुरा सुखरूप पोचले. ईश्वरा, कामास प्रारंभ झालाय. म्हणजे लवकरच खुशखबर येईल तर. जी राणीसाहेब, औरंगजेब 5 लाखाच्या कडेकोट पहाऱ्यात बसलाय. त्याच्यापर्यंत पोचणं ही तारेवरची कसरत आहे. परंतु राजनने सौगान घेतलीये, ते ती पूर्ण करतीलच. जगदीश्वरा, आता राजेंना यश मिळू देच. देखो यही कहीं होंगे तीनों जन. सब जगह ढूंढो, जाने ना पाए. वजिराला संशय आला. आता तो छावणी आणि अख्खं बुऱ्हाणपूर पिंजून काढेल. हो, छावणीतील सगळे जादूगार तो आता ताब्यात घेईल. लवकरात लवकर वेश बदला आणि वेगवेगळे व्हा. कुठे भेटूयात? बाजारात. बाजारात? हो, बाजारात. गर्दीच्या ठिकाणी जास्त कसून तपासणी होणार नाही. निघा. थोड्यासाठी गडबड झाली. त्या तैमूरची बेगम वजिराकडे गेली, तिथं घोटाळा झाला. तैमूर तयार झाला असता तर कामच झालं असतं. बादशाच्या महालात घुसता आलं असतं. बाजारात. काय हरजीराज, बसून बसून कटाळा आला का नाही? अहो, कटाळा कसला? तिकडं बायकांची कामं सुरू असतील, आपण तिकडे जाऊन काय करणार नाही का? ते बी खरंच म्हणा. बघितलं ना कशी दामधूम सुरू आहे ती. हा, तर हो, मी काय म्हणत होतो, महाराजांचं दर्शनच घेऊन येऊ काय? कोणत्या महाराजांचं? अहो, थोरल्या महाराजांचं. त्यांचंच घ्या. धाकलं महाराज तर काही दिसायला तयार नाहीत. मी तर समजा रायगड धुंडावून आलोय. कान्होजी काका, अहो कशा पायी नसती उठा ठेव. उठा ठेव नाही. राज एवढा मोठा सरदार, दक्षिणेचा सुभा सांभाळणारा माणूस आलाय आणि राज त्याची दखल घेत नाही. मला सांगा, या पाहुणचारला का राया आहे का? काका, नका लई ना खूपसू. का कुठं गेलो मोहिमेवर? काय सांगावं त्यांचं? पण एक आहे, हे काय अपमानापरीच कमी नाही. अपमान? मी बोलत नाही, लोक बोलतात. पण खरंच साडू भाऊ कुठं गेले असेल राज? राम राम. राव, जानवस घरातल्या समध्या बायकासनी मांडवात बोलवले. कासार येणार हाय. असं? हा हा न राव, तुम्ही वर पिता तेवढा मळवट भरून घ्या. मी गंध घेऊन आलोय. बरा मळवट. मी येतो, लई काम आहेत.
आहे पा. अहो थांबा की, काय एवढी गडबड? बोला काकासाहेब. अहो माझी पागा गडाच्या खालीच आहे. कालपासनं तिला दाना गोळा चंदीचा मिळाला नाही. असं होणार नाही. लग्नानिमित्त आलेल्या हरेक पाहुण्याच्या हरेक घोड्याला तोबऱ्यापासून समद येळच्या येळेला मिळतंय. तुम्ही पागा घोडी जागेवर आहेत का ते बघा. बर बर बघतो. म्हणजे मी तक्रार घेऊनच चाललो होतो राजांकडे, पण राज कुठे दिसेना म्हणून तुम्हाला सांगितलं. असं असं बरं केलं. पण आहेत कुठं राज? असतील हितच कुठं तरी, ठाव नाही. हवा आम्ही आमच्या कामात, ते त्यांच्या कामात, समदे आपापल्या कामात आहेत. तुम्हासनी सोडून म्हणजे लई चौकशा करताय राजांच्या. चौकशी नाही, म्हणजे विचारपूस. आता आम्ही तुम्हासनी ओळखतो म्हणून ठीक, पर जिलबी पथकातल्या तुम्हासनी कोणी ओळखलं नाही तर लय मोठी बिलामत व्हायची. पकडत्याल आणि लग्न झाल्यावरच सोडत्याल. हा राजधानी आहे ही. पथकातल्या मावळ्यांना जर कळलं की यो खबऱ्या काढतोय तर लय भारी पडेल. रोज हाय तवर शिरा भात खा, वरनं 3-4 द्रोण भरून शेक आमटी प्या, अक्षता टाका आणि दिवाण घरला जा. उगाच कशा पाहिजे उचापात्या नाही का? वय वय. खरं तर चुडा मामीनं भरायचा असतो, पण नवरीबाईंच्या मामी तर शृंगारपुरात आहेत. वय त्यांचं येणं अवघड झालं. आता आपल्यापैकीच कोणीतरी मानकरीण मामी व्हा. या आहेत की सरदार निवंगुणे देशमुखांच्या मंडळी. त्यांच्या हस्ते भरा चुडा, द्या त्यांना मान. या वहिनी साहेब. आला आला ग कासार, त्याला रंगीतो पाट मांडा, नव्या नवरीला नवरीला भरा भरा ग हिरवा चुडा. आजी सांगते सांगते वाजवा ग सनई चौघडा, नव्या नवरीला नवरीला मामी भरते हिरवा चुडा. बघा लेक कशी शोभिवंत दिसते ते. खुलून दिसतोय हो हिरवा चुडा आमच्या भवानीबाईंना. खरंच हो. वहिनीसा, लेकीच्या हातातला लग्न चुडा बघून डोळ्यात पाणी आलं. हो. तुमची ही अवस्था तर मग आमच्या दादासाहेबांना काय वाटेल हा चुडा बघून. ह्या एका डोळ्यानं रडत्याल, पर वधू पिता त्याच्या दोन्ही डोळ्यांना बी धारा लागत्याल बघा. काय निळोपंत, गडबड झाली ना? हो महाराज, फारच शिताफीनं बाहेर पडावं लागलं. एकूणच पहिला प्रयत्न फसला. हो, फसलाच म्हणायचा. महाराज, तैमूर खानाला संशय आला नव्हता, त्याच्या बेगमलाही आला नाही. तरी त्याचा फायदा घेता आला नाही आपल्याला.
तैमूर खानाच्या मदतीनं औरंगजेबाच्या छावणीत घुसायचं होतं आणि दाढीचा केस किंवा धाग्याच्या बहाण्यानं औरंगजेबाला सफा करायचा होता. पण तैमूर खानची बेगम असद खानाकडे गेली आणि तो सावध झाला. महाराज त्याला संशय आला असणार आपला नाही, जादूगाराचा. कारण औरंगजेबाचा काटा काढण्यासाठी स्वतः संभाजी बुऱ्हाणपुरात येईल याचा असद खानानं विचार सुद्धा केला नसेल. तर त्याची चिंता नाही. बांगड्या महाराज, बांगड्या कशासाठी? आमच्या भवानीबाईंसाठी. साजरी दिसतील ना काकणं? महाराज, शत्रू मागावर असताना देखील तुमच्यातला लेकीचा बाप जागा आहे. निळोपंत तो तर हमेशा जागाच असतो. मगाशी बाजारात बांगड्यांचं दुकान दिसलं, लेकीसाठी लग्न चुडा घेतला. रायगडे गेल्यावर आमच्या हातानं भवानीबाईंना देऊ, खुश होऊन जाईल लेक. आमचा हात किती किती छान दिसतोय. हो बघा हो. बघू बघू. भवानीबाई, आता सगळ्यांना वाकून नमस्कार करा. सुनबाई, सगळ्यांना एकच सामायिक नमस्कार करू द्या त्यांना. अहो, राजे, आज्ञा असेल तर एक बोलू का? बोला निळोपंत. राजे, आपण रायगडास निघाव. आम्ही राहिलेलं काम पूर्ण करून. हो राजे, खरंच तुम्ही हा लग्न चुडा घेऊन रायगडास निघा. आम्ही? होय महाराज, तुमच्या नियोजनानुसार आम्ही औरंगजेबास ठार करून येऊ. आपण बेलाशकपणे रायगडी जा. नाही निळोपंत, लग्न लागेल लागू द्या, लेक वाट बघेल बघू द्या, पण यापुढं हा विषय बोलायचा सुद्धा नाही. यापुढं आपण फक्त औरंगजेबाचा विचार करायचा, त्याला कसा ठार मारायचा याचा विचार करायचा. दुसरी गोष्ट, आपण बुऱ्हाणपुरात आहोत तोपर्यंत औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेब असा करायचा नाही, बादशाह आलमगीर असा सुद्धा करायचा नाही. इथं भिंतींनाच नाही तर वाऱ्याला सुद्धा कान आहेत. मग काय म्हणायचं औरंगजेबाला? राणीमाशी, राणीमाशी म्हणायचं. आपल्याला राणीमाशीला ठेचायचंय, हे आग्यामोळ उठवायचंय. ठीक आहे राजे, पण आता पुढचा कट विषप्रयोगाचा ना? होता. आता आपण तो करणार नाही. कारण विषप्रयोग करायचा तर खानसामा आपल्या हातातला असला पाहिजे, किंवा किमान मुतबाग खाण्यातलं अथवा जनान खाण्यातलं कोणीतरी आपल्याला फितूर झालं पाहिजे. पण आता वजीर असद खान सावध झालाय, त्यामुळे बहिर्जी काकांनी शांत राहण्याचा सल्ला दिलाय. पण मग राजे, आपण थांबायचं? अजिबात नाही. फक्त वार करण्याची जागा बदलायची आणि वेळ सुद्धा. कोणती जागा? झैनाबादी बेगम अर्थात हिराबाईची कबर. आणि वेळ? नमाजाची वेळ. परंतु महाराज, तिथे कबरीजवळ खूप हशम असतील, सरदार असतील, कडेकोट बंदोबस्त, कडा पहारा असेल कबरीजवळ. कबरीजवळ कितीही हशम असू दे, कितीही कडेकोट बंदोबस्त असू दे, पण आता औरंगजेबाला कबरीत जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. येणारा जुम्मा हा राणीमाशीचा शेवटचा जुम्मा असेल.